इंद्रा मुक्तावर खूप चिडलेली असते आणि तिला प्रश्न विचारते की खरं खरं सांग, तू कोणाला दागिने दिलेस? कोण होता तो? तू कुठे तोंड काळं केलंस? त्यामुळे मुक्ता खूप दुःखी होते आणि एक शब्दही बोलत नाही. तर माधवीला मात्र खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या मुलीबद्दल असे चुकीचे शब्द वापरू नका. ती आता तरी सांगत नसली तरी नक्कीच काहीतरी कारण असेल आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुरू हा मुक्ताला विचारतो, तू खरं खरं सांग काय झालंय? तू काहीही बोलत नाहीये, गप्प बसलीये, त्यामुळे सर्वांना शंका येत आहे. तेव्हा माधवी म्हणते, मला शंकामध्ये घेऊ नका. माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. ती काहीही चुकीचं करू शकत नाही. हा आरडाओरडा ऐकून सईला जाग येते आणि ती हे ऐकू लागते. इंद्रा म्हणते, तुमची मुलगी कशी आहे ते मला आता चांगलं कळून चुकलंय. माझ्या मुलाच्या नशिबात अशाच मुली असतात. तुमच्या मुलीने माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळ केलंय, त्यावरचा विश्वासघात केलाय. तर माधवी म्हणते, माझी मुलगी ही कधीही कोणाचा विश्वासघात करू शकत नाही. तिने असं काहीही केलेलं नाहीये. आईचा आपल्यावर विश्वास आहे हे पाहून मुक्ताला बरं वाटतं. पण पुरू मात्र खूप दुःखी होतो की आपल्या मुक्तावर किती घाणेरडे आरोप केले जात आहे. तेवढ्यात आदित्य सईला फोन करतो. सई रडू लागते. आदित्य विचारतो, तू का रडतेस? लगेचच सावनी आदित्यकडून फोन घेते आणि सईला विचारते, काय झालं सई बाळा, तू का रडतेस? मी तुझी सावनी मम्मा बोलते. सई तिला सांगते की आजी मुक्ताईला घराबाहेर काढते, तिच्यावर खूप ओरडते. हे ऐकून सावनीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, तू नको काळजी करू. तुझी मुक्ताई जरी घर सोडून गेली तरी मी आहे ना, तुझी सावनी मम्मा. मी तुझ्यासाठी कायम तेथे असेल. हे ऐकून सईला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते, तू मला नकोय, मला फक्त मुक्ताईच हवी आहे. असं म्हणून ती फोन कट करते. सावनीला खूप राग येतो. आदित्य विचारतो, काय झालं? तर सावनी त्याचे कान भरते की त्या मुक्ताने आणि तुझ्या पप्पाने आपल्या सईचे खूप कान भरले आहेत. ते फक्त दिखावा करतात की सईचा सांभाळ करताय, पण सईला खूप त्रास देतात, म्हणूनच सई रडत होती. हे ऐकून आदित्य खूप चिडतो आणि आय हेट सागर कोळी असं म्हणतो. त्यामुळे सावनीला खूप आनंद होतो. ती खूप खुश होते. इकडे इंद्रा ही पुन्हा पुन्हा मुक्ताला विचारत असते, खरं सांग, तू कोणाला दागिने दिले? कुठे तोंड काळं केलं? असं म्हणून ती मुक्ताचा हात पकडते आणि तिला देवीसमोर घेऊन येते आणि म्हणते, देवीची शपथ घेऊन सांग की तू काय केलंयस, कोणाला दागिने दिले आहेस, तू असं का केलंस? मुक्ता रडू लागते आणि देवीसमोर हात जोडून म्हणते, मला माफ करा, पण मी नाही सांगू शकत. ती माधवीला मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. माधवी म्हणते, माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. तिला आता कोणताही प्रश्न विचारू नका. जेव्हा तिला सांगायचं असेल तेव्हा ती सांगेल. इंद्रा चिडून म्हणते, ही देवी समोर सुद्धा खोटं बोललीये, काही सांगायला तयार नाहीये. अशी मुलगी आता माझ्या घरात राहू शकत नाही. इकडे हर्ष त्याचं काम करत असतो. तेवढ्या सावनी तेथे येते आणि त्याच्याबरोबर डान्स करू लागते. हर्ष विचारतो, तू एवढी का खुश आहेस? तर सावनी सांगते, कारण माझ्या मनासारखं झालंय. मी मुक्ताबद्दल त्या सागरच्या मनात संशय पेरला होता आणि मुक्ताने असं काही केलंय की आता मुक्ताला सागरच्या घरातून बाहेर काढलं जातंय. एकदा का तसं झालं त्यानंतर मी कोर्टात सांगणार की सई त्या घरात स्टेबल नाहीये, त्या घरातील वातावरण चांगलं नाहीये. मग सईची कस्टडी मी घेणार आणि त्यानंतर तू प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. हे ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो. हर्ष म्हणतो, परंतु तो सागर त्या मुक्ताला घरात परतही घेऊ शकतो ना? तर सावनी म्हणते, एकदा सागर चिडला की तो कोणाचंही ऐकत नाही. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. हर्ष विचार करतो, सागर आणि मुक्ताचं हरणं जास्त महत्वाचं आहे आणि असं झालं तर माझा फायदाच होईल. इकडे इंद्रा ही खूप चिडलेली असते. तेव्हा बापूस माधवी आणि पुरुभाऊची माफी मागतात की जे झालंय त्यासाठी मला माफ करा. परंतु इंद्रा चिडून म्हणते, यांची माफी मागण्याची काही गरज नाहीये. त्यांची मुलगी चुकलीये आणि आता ती या घरात नाही राहू शकत. माधवी म्हणते, मी माझ्या मुलीला परत घेऊन जाईल, मलाही तिला तुमच्या घरात नाही ठेवायचंय. इंद्रा मुक्ताचा हात पकडते आणि तिला घराबाहेर ढकलून देते. त्याच वेळेस सागर तिला सावरतो. सागर म्हणतो, हे तुम्ही काय करताय? तुम्ही बाकीच्या वेळेस तर खूप बोलता, आता स्वतःसाठी नाही का बोलता येत? तुम्हाला या घरातून कुणीच बाहेर काढू शकत नाही. असं म्हणून सागर मुक्ताचा हात पकडतो आणि तिला घरामध्ये घेऊन येतो. इंद्रा चिडून म्हणते, सागर हे काय करतोय? तिला घरात परत का आणलंस? तर सागर म्हणतो, ज्या सुनेने या घराची अब्रू राखली तिला मी असं घराबाहेर नाही जाऊ देऊ शकत. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सागर मुक्ताला म्हणतो, तुम्ही स्वतःबद्दल का नाही सांगत आहात? का सगळ्यांचा त्रास सहन करताय? एवढं ऐकून घेताय?
इंद्रा चिडून म्हणते, हिने तुझा विश्वासघात केलाय. सागर ओरडून म्हणतो, आई गप्प बस. हे ऐकून इंद्राला मोठा धक्काच बसतो. सागर म्हणतो, आता त्या जरी सांगत नसतील तर मी त्यांचं सत्य तुम्हाला सांगतो. असं म्हणून तो स्वाती आणि कार्तिकला तेथे बोलवतो. या दोघांना पाहून इंद्रा खूप खुश होते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की अचानक येथे कसे काय आले. स्वाती ही मुक्ताजवळ येते आणि म्हणते, नको काळजी करू. तिची इच्छा होती ना की भैया प्रकरणात यावा, तर त्यानेच आम्हाला येथे आणलंय. तेव्हा कार्तिक हा सुद्धा मुक्तासमोर हात जोडून म्हणतो, वहिनी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागलाय. आणि तो सगळ्यांसमोर कबुली देतो की मुक्ताने मलाच दागिने आणून दिले होते. हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की स्वाती ही सगळं सत्य इंद्रा आणि बापूसला सांगणार. त्यामुळे ते खूप दुःखी होतील. तर मुक्ता ही सागरला थँक्यू म्हणेल की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि एक वचन मागेल की यानंतर तुम्ही माझ्यावर कधीही अविश्वास दाखवणार नाही. तेव्हा सागर तिला वचन देईल, हो मी तुमच्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इंद्रा मुक्तावर